हे बघा, आपण पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये लिहितोय वैभवी पेज नंबर 29. तर पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये लिहित असताना मी ऑलरेडी बघा हे सांगितलं लास्ट व्हिडिओमध्ये की 0.777 आलं. तर मंजुषा हे 0.777ला आपण जर बघितलं तर 0.7 बार येतं. ओन्ली सिंगल डिजिट काय होतं आहे तिथं आपल्याला डिस्प्लेस करायचं आहे आणि युनिट प्लेसला घेऊन जायचं, म्हणून मी 10ने मल्टिप्लाय केलं. सो सिम्पली आय टेकन लेट x इज इक्वल टू 0.7 बार आणि 10ने मल्टिप्लाय केलं. एक्सचं काय झालं 10x आणि 0.7चं एक इतके 7s आहेत त्याच्यापैकी एक 7 कुठे घेऊन गेलो लेफ्ट हँड साईड 7.7 बार. 10x मायनस x किती आलं 9x आणि 7.7 बार मायनस 0.7 बार किती आलं 7. तर हे पण उदाहरण हे लिहिलं का तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये? हे पण लिहा, कारण बारचा अर्थ काय होतं हे पूर्ण 7 कॅन्सल होत आहे, हे पण पूर्ण 7 कॅन्सल होत आहे आणि म्हणून 7 मायनस 0 हे बघा हे 7 मायनस इथं जे 0 आहे हे आलं आणि डेसिमल नंतरचे जेवढे 777 आहेत ते कॅन्सल होतं. पण हे कधी झालंय एकच होतं आपलं सिंगल डिजिट आपण डिस्प्लेस केलं होतं. आता नेक्स्ट तुम्हाला जर बुकमध्ये बघितलं तर सेकंड याच्यात दिलेलं आहे राईट डाऊन इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू. द गिवन व्हॅल्यू इज 7.529 529 and 529 डॉट डॉट डॉट. सो रिपीटिंग काय आहे तिथं आधी 7 होतं, आता 529 परत 529 अगेन 529. आलं का लक्षात? तर जर 0.7 होतं करंट आणि 10ने मल्टिप्लाय केलं तर 529 आहे तर कितीने मल्टिप्लाय करू 1000ने. व्हेरी गुड, ज्यांनी वाचलं ते उत्तर देत आहे. सो लेट समजा x इज इक्वल टू हाऊ मच 7.529 529 529 डॉट डॉट डॉट. तर त्याला आपण लिहित असताना 7.529 आणि मग आता इथं 12. हे आल्यानंतर आपण एक बघितलं की लिहिण्याने आता सांगितलं की 3 डिजिट आहेत, म्हणून आपण 1000ने मल्टिप्लाय करायचं. वाय 1000? बिकॉज देर आर 3 डिजिट्स हिअर, देर आर ओनली सिंगल डिजिट, दॅट्स वाय वी मल्टिप्लाय बाय 10. नाउ देर आर 3 डिजिट्स. सो मल्टिप्लाय above equation by 1000 ने मल्टिप्लाय करू. एक्सचं काय ना 1000x आणि इथं 1000 इंटू 7.529. आता गडबड कुठे होते माहिती आहे का? तुम्ही हा वरचा बार नाही बघत की 529 परत येणार, म्हणून मी तर परत लिहितो एकदा. आणि वन्स यू मल्टिप्लायड विथ 1000 तर हे 3 डिजिट्स काय होणार डेसिमलच्या ह्या साईडला, पॉईंटच्या ह्या साईडला, पूर्णांकाच्या ह्या साईडला येणार. सो 1000 इंटू 7.529 काय येणार इथं करून दाखवतोय. हे जस्ट 3 डिजिट्स मूव्ह करते कुठं पॉईंटच्या इकडे 7529, पण पुढच्या 529 आहे अजून. सो 7.529 जे आहे इट बिकम 7529 आणि पुढचे 529 आहे. हे काय 1000x आणि हे झालं बार इक्वेशन 2 and this one is equation. सबट्रॅक्ट करायचं वजा बाकी. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2.
मग इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साईड काय बेटा 1000x मायनस आणि हे इक्वेशन 1 दे 7529.529 बार माइनस 7.529 bar. Actually what you have to do, 529 get cancelled, 9 minus 7 2, so 7522 answer is it. But for your understanding purpose, 7529.529 bar minus 7.529 bar. हे विसरून जायचं. 9 minus 7 2, 7522. So 1000x minus x, 999x is equal to how much the subtraction of it? Please tell me. 7500. X is equal to 7522 upon 99. हेच आहे का आन्सर बघा. कळलं का मग हे? हो की नाही?